स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सुषमा अंधारे यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं, ज्यामुळे बौद्ध समाजामध्ये अतिशय नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमकं सुषमा अंधारे काय म्हणाल्यात आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सुषमा अंधारे आपल्या सर्वांना माहीत आहे, राजकारणामधील प्रत्येक गोष्टीवरती त्या वक्तव्य करत असतात किंवा प्रत्येक गोष्टीवरती त्या व्यक्त होत असतात. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे याबाबत मोठ्या प्रमाणात वातावरण तापलेला आहे. एकीकडे सरकारकडनं देखील बौद्ध समाजावरती अन्याय अत्याचार केला जात आहे किंवा त्यांचं जे आरक्षण आहे त्याला कशा प्रकारे कमी केलं जाईल यासाठी अनेक डाव रचले जात आहे आणि त्यातच आता राजकारणी लोक देखील अशी दुटप्पीची भाषा करताना आपल्याला दिसत आहे. सुषमा अंधारे यांनी बोलत असताना वक्तव्य केलं की आरक्षणाचं उपवर्गीकरण होणं हे गरजेचं आहे आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करून मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या डायरेक्ट म्हणतात की आरक्षणाचा फायदा जो आहे तो थेट फक्त एकाच जातीला मिळत आहे किंवा एकाच जातीपुरता मर्यादित आहे आणि बौद्ध समाजाचं नाव न घेता त्यांनी फक्त एका विशिष्ट जात असं त्या ठिकाणी शब्द प्रयोग केला. त्यामुळे त्या ठिकाणी बौद्ध समाजामध्ये अतिशय नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नेमकं त्या काय म्हणाल्या ते पाहूया. एससी एसटी प्रवर्गातील एकूण उपवर्गीय आरक्षणाच्या संबंधाने राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं किंवा राज्याला तसे अधिकार असायला हवेत, या संबंधाने सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा स्वागतार्ह आहे, अभिनंदनीय आहे. कारण एका ठराविक जात समुदायांनाच जर त्याचे फायदे मिळत असतील आणि इतर समुदाय जर वंचित राहत असतील तर निश्चितपणे सर्व जात समुदायांना त्या याचे फायदे मिळावेत. यासाठी अशी उपवर्गीय वर्गवारी करणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या निकालाने एक अपेक्षा अशी निर्माण झालेली आहे, ज्या पद्धतीने अनुसूचित जाती जमाती यांच्यामध्ये उपवर्गीय आरक्षणाची मान्यता मिळत आहे, अगदी अशाच पद्धतीने त्या विमुक्त जाती ब क ड प्रवर्गातील उपवर्गीय त्या सुद्धा अंतर्गत येणाऱ्या जात समुदायांचा एम्पिरिकल डाटा गोळा केला जावा. तर मित्रांनो, सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर बौद्ध समाज अतिशय मोठ्या प्रमाणात नाराज झालेला आहे. परंतु त्यासोबत एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र शासनाकडनं गेल्या काही दिवसापासून असे अनेक निर्णय घेतले जात आहेत, ज्यामुळे बौद्ध समाजाची कोंडी होताना आपल्याला दिसत आहे. सर्वात प्रथम आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर बौद्ध समाज व मातंग बांधव यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम सरकारकडनं करण्यात आलं आणि सरकार तेवढ्यावरतीच थांबलं नाही, तर सरकारने आणखी एक निर्णय घेतलाय. तो निर्णय म्हणजे त्यांच्याकडनं असं सांगण्यात येत आहे की इथून पुढे ज्या आरक्षणामधून जर कोणी फॉर्म भरला, एससी कॅटेगरीच्या लोकांनी जर कोणी फॉर्म भरला तर त्याला खुल्या प्रवर्गातील जागांवरती नोकरी मिळणार नाही. म्हणजे खुल्या प्रवर्गातील जागा त्यांनी फक्त विशिष्ट लोकांसाठी सोडल्या आणि त्या ठिकाणी जे लोक आरक्षण घेऊन समोर जात होते किंवा ज्यांना खुल्या वर्गातून देखील कॉम्पिटिशन करता येत होतं, ज्याबाबत सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिला होता, तो सर्व फेटाळून लावत या ठिकाणी जे आहे फडणवीस सरकार यांच्याकडनं असे अनेक निर्णय घेतले जात आहेत, ज्यामुळे बौद्ध समाजाची कोंडी होताना आपल्याला दिसत आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.